रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सव संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 2 अध्याय पूर्ण केलेले आहेत आणि आज आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करतो. आत्तापर्यंत आपण अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय बघितला, याच्यामधून अर्जुनाच्या मनामध्ये युद्ध करावं का करू नये याबद्दलची साशंकता निर्माण झालेली आहे आणि युद्ध न करण्याच्या निर्णयावर अर्जुन ठाम झालेला आहे. आपली ही ठाम भूमिका तो 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा व्यक्त करताना दिसतो आणि अर्जुनाच्या मनातली ही साशंकता दूर करताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला सांख्ययोग सांगितला आणि सांख्ययोगाच्या निमित्तानं शरीराच्या पलीकडे जाऊन इंद्रियांचा निग्रह करून मनुष्य शरीरामध्ये राहूनच आत्मस्वरूपाशी कसं ऐक्य साधता येतं या गोष्टीचं चिंतन भगवंतानं केलेलं आपण बघितलं आणि या निमित्तानं कौतुक निर्माण झाल्यामुळं स्थितप्रज्ञ महात्मा कोण, याची लक्षणं काय याबद्दलचा अर्जुनानं प्रश्न विचारला आणि त्याचं विस्तारानं विवेचन भगवंतानं केलेलं आपण बघितलं. आणि हा स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन इंद्रिय तादात्म्य विसरून इंद्रिय निग्रह करून आपल्या आत्मस्थितीमध्ये कायमचा विलीन राहतो आणि त्यामुळं त्याच्यासाठी सगळीच कर्म ही आपोआपच निष्कर्म झालेली असतात. त्यामुळं कर्म त्याच्या हातून घडत नाही. अशा प्रकारचं सांख्यशास्त्रातलं विवेचन भगवंतानं केलं. परंतु भगवंताच्या ह्या विवेचनामुळं अर्जुनाच्या मनात थोडासा वेगळाच संभ्रम निर्माण झाला. तो संभ्रम नेमका काय आहे आणि त्या संभ्रमाचं निवारण करण्याच्या निमित्तानं भगवंतांनी सांख्ययोग न सांगता अर्जुनाला एक वेगळा असा कर्मयोग सांगायला सुरुवात केलेली आहे. या दृष्टीनं हा 3रा अध्याय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला कर्माचं महत्त्व, कर्म का करावं, कर्माच्या दृष्टीनं साधकासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन भगवंत करताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून सांख्ययोग आणि कर्मयोग या 2 योगांची तुलना अप्रत्यक्ष रीतीनं प्रत्यक्ष रीतीनं आपल्याला या अध्यायामध्ये ऐकायला मिळणारी आहे. परंतु या अध्यायाचं चिंतन करण्यापूर्वी अर्जुनाची मनस्थिती आणि भगवंतानं केलेलं निरूपण या सगळ्या गोष्टींचं थोडंसं चिंतन आपण करणं गरजेचं आहे. भगवंतानं सगळ्यात आधी सांख्ययोग सांगितला. मुळात सांख्ययोग हा दर्शनशास्त्रामधला सर्वात उच्च पद्धतीचा योग आहे. सर्वात श्रेष्ठ अशा अवस्थेचं ज्ञान म्हणू शकतो आपण. ते भगवंतानं अर्जुनाला 2ऱ्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेची चिकित्सा करणारे जे अभ्यासक आहेत, जी साधक मंडळी आहेत, जे महापुरुष आहेत, त्या सगळ्यांनाही हा प्रश्न पडलेला होता की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सगळ्यात अवघड असं सांख्यशास्त्र सुरुवातीलाच का सांगितलं असावं. कारण ते सांगितल्यामुळं अर्जुनाच्या मनातला संभ्रम अजून वाढला. मग भगवंतांनी सुरुवातीलाच सांख्यशास्त्र का सांगितलं? कारण सांख्यशास्त्राचे अधिकारी जे आहेत ते उच्च अवस्थेला पोहोचलेले पुरुषच आहेत, ज्यांनी इंद्रिय निग्रह केलेला आहे, ज्यांचं शरीरावरचा मोह ज्यांचा संपलेला आहे, विषयांची आसक्ती ज्यांची नष्ट झालेली आहे, अशाच व्यक्तीला सांख्ययोग साध्य होऊ शकतो. किंबहुना सांख्ययोगामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान त्याच लोकांना पचू शकतं ज्यांनी विषयांपासून पूर्णपणे मन बाजूला करून इंद्रियांचा पूर्ण निग्रह करून आपल्या आत्मस्वरूपावर ध्यान केंद्रित केलेलं आहे. मग भगवंतानं सुरुवातीलाच अर्जुनाला लगेच 2ऱ्याच अध्यायात ते शास्त्र का सांगितलं? त्याचं महत्त्वाचं कारण आपण जर विचारात घेतलं तर याची काही 2-3 कारणं आपल्या डोळ्यासमोर येतात. पहिलं महत्त्वाचं कारण
म्हणजे भगवंताला अर्जुनाच्या अधिकाराबद्दल थोडासा भगवंताच्याही मनामध्ये काय म्हणू आपण त्याला की अर्जुनाला सांख्यशास्त्र लवकर समजेल अशी भगवंताची अपेक्षा होती, आशा होती. कारण अर्जुन भगवंताच्या सहवासात राहिलेला आहे. भगवंताचं गुणगान त्याला माहिती आहे, भगवंताचं स्वरूप त्याला माहिती आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे काही सांगतायत ते सहजपणे तो स्वीकारेल अशी आशा भगवंताची होती की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत आणि ते जे काही सांगतील ते आपल्या हिताचंच असणार आहे असं अर्जुन समजेल असं भगवंताला वाटलं असावं. आणि म्हणून भगवंतांनी सुरुवातीलाच सांख्यशास्त्र सांगितलं. दुसरं एक कारण असं लक्षात येतं की युद्धाची परिस्थिती आहे, दोन्ही बाजूला शंखनाद झालेला आहे, शत्रूच्या बाजूनं तर शस्त्रास्त्रांचा वर्षाव सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्जुनाला सगळं शास्त्र सांगत बसावं तर वेळ नाही. त्यामुळं मोजकं, नेमकं आणि अतिशय महत्त्वाचं त्याला सांगावं आणि त्याला युद्ध प्रवृत्त करावं असं भगवंताला वाटल्यामुळं भगवंतानं सुरुवातीला सांख्यशास्त्र सांगितलं असावं. हेही कारण असू शकतं. आणखी एक कारण हेही असू शकतं की माणसाला सांगताना सगळ्यात महत्त्वाचा विषय आधी सांगून जावासा वाटतो. जेव्हा घाईघाईची वेळ असते, घाईगडबडीची वेळ असते, तेव्हा वेळ कमी असतो, तेव्हा वक्ता त्याला जो सगळ्यात जास्त आवडणारा विषय आहे आणि समोरच्या श्रोत्यांच्या सगळ्यात जास्त फायद्याचा जो विषय आहे तोच श्रोत्यांना सांगावा अशी एक स्वाभाविक इच्छा वक्त्याची असते. म्हणजे वक्ता कोणता वक्ता, चांगला वक्ता कोणता, तर जो कमीत कमी वेळेत श्रोत्यांना त्यांच्या हिताचं देतो. मग कधी कधी वक्त्याकडं वेळ भरपूर असतो, वेळ भरपूर असल्यावर मग कधी कधी वक्ता थोडा साधा सुधा हलका फुलका विषय सांगतो आणि त्याच्या आवडीचा विषय कदाचित तो शेवटी घेऊ शकतो. जेवण करणाऱ्यांच्या सुद्धा पद्धती असतात. काही लोक स्वतःला आवडणारा पदार्थ सगळ्यात आधी खातात. व्यक्तिशः मला विचारलं तर मला आवडणारा पदार्थ शेवटी ठेवावासा वाटतो, सहसा शेवट गोड करावा या उद्देशानं. तर जो अति आवडीचा विषय आहे तो वेळ जास्त असेल तर वक्ता शेवटीसाठी ठेवू शकतो. पण त्याच वक्त्याला सांगितलं की तुम्हाला 5च मिनिटात तुमचं मनोगत मांडायचं आहे, तर अशा वेळी वक्ता त्याला सगळ्यात जास्त जो विषय आवडतो तोच विषय त्या कमीत कमी वेळेमध्ये लोकांना सांगतो. कारण तो त्याच्याही आवडीचा विषय असणार होता आणि वक्त्यांच्या म्हणजे श्रोत्यांच्याही तो विषय हिताचा आवडीचा असणार आहे. म्हणून असाच विषय वक्ता श्रोत्यांसाठी सांगू शकतो. त्यामुळं भगवंताचा जो आवडीचा विषय आहे तो सांख्यशास्त्राचा विषय. स्थितप्रज्ञ पुरुष हा भगवंताच्या आवडीचा विषय आहे. पुढं अनेक ठिकाणी भगवंतांनी त्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. तो स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे भक्त आहे. तो स्थितप्रज्ञ म्हणजे योगी आहे. कर्मयोगी असेल, सांख्ययोगी असेल, हठयोगी असेल, कोणत्याही प्रकारे का होईना योग साधना करतो, इंद्रिय निग्रह करतो, विषयांपासून मनाला दूर करतो आणि आत्मबोधामध्ये लीन राहतो असा जो पुरुष आहे तो भगवंताच्या आवडीचा विषय आहे. आणि म्हणून भगवंतानं आपला आवडीचा विषय सगळ्यात आधी सांगितला. कारण युद्धाची परिस्थिती आहे, युद्धाची सगळी तयारी झालेली आहे आणि अशा वेळी अर्जुनाला जास्त काही सांगायला आपल्याला वेळ मिळणार नाही. म्हणून आपल्या आवडीचा आणि अर्जुनाच्या हिताचा विषय सांगून भगवंत मोकळे झाले. परंतु कधी कधी काय होतं, श्रोता पात्रतेचा नसेल तर वक्त्याच्या बोलण्याचाही श्रोत्यांवर कधी कधी विपरीत परिणाम होऊ शकतो. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर दूध चांगलं आहे, तूप तब्येतीला चांगलं आहे, पण ज्या माणसाला दुधाची आणि तुपाची सवय नाही अशा माणसाला एकदमच तुम्ही तूप खायला दिलं तर त्या माणसाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून तूप थोडं थोडं द्यावं आणि इतर दुसऱ्या आहाराबरोबर द्यावं असं शास्त्र सांगतं. दूधही प्यायची शरीराला सवय लागली पाहिजे तरच दूध द्यावं. नाहीतर तुम्ही एखाद्या नवीन माणसाला तांब्याभर दूध प्यायला दिलं कच्चं तर त्याचं पोट 100% बिघडणार. इथं भगवंताकडून त्याच पद्धतीचा एक काय म्हणू चूक म्हणता येणार नाही, भगवंताकडून तर चूक घडणार नाही, पण तसं काहीतरी भगवंताकडून इथं घडलेलं आहे की भगवंतानं अर्जुनाला घाईगडबडीमध्ये सांख्यशास्त्र तर सांगितलं पण अर्जुनाची ती पात्रता नाही, अर्जुनाला अजून सांख्यशास्त्र समजलेलं नाही. ह्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. ते कारण आपण नीट समजून घेतलं पाहिजे. अर्जुन हा कर्मयोगी आहे. अर्जुन हा कर्म सिद्धांतामध्ये रमणारा साधक आहे
आणि कर्मामध्ये रमण्याची प्रवृत्ती असलेल्या साधकाला सांख्यशास्त्र पचणं शक्य नाही. आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये काही शंका निर्माण झालेली आहे. ती शंका कोणती आहे ती आपल्याला 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला ऐकायला मिळते. म्हणून आपण 3ऱ्या अध्यायाची आता या पार्श्वभूमीवर सुरुवात करूयात आणि मग अर्जुनाच्या मनस्थितीचा नेमका वेध घेण्याचा प्रयत्न करूयात. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3. अर्जुन उवाच ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. अर्थात हे कृष्णा, कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुला मान्य आहे तर मग हे केशवा मला या युद्ध कर्मासारख्या भयंकर कर्मात का प्रवृत्त करतोयस. अर्थात अर्जुनाचा प्रश्न आहे की देवा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं तूच सांगितलं. स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना भगवंतानं सांगितलं होतं की आत्मबोधामध्ये रत असलेला, पूर्ण इंद्रियांमधून मन ज्याचं निघून गेलेलं आहे, विषयांमधून ज्यानं मन काढलंय, इंद्रियांवर ज्याचं पूर्ण नियंत्रण आहे, असा जो महापुरुष आहे तो कर्मामध्ये रमत नाही, कर्मामध्ये लिप्त होत नाही, तो निष्कर्मी असतो. अशा प्रकारचं वर्णन भगवंतानं केलं. मग देवा, तुला जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं वाटत असेल तर मग मला तू युद्धासारख्या कर्मामध्ये प्रवृत्त का करतोयस, युद्ध करण्याचा मग मला तू आग्रह का करतोयस. अर्जुनाचा प्रश्न अर्जुनाच्या जागेवरून योग्य आहे. कारण काय आहे, साधना करणाऱ्याचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. आपण संबंध भारतीय दर्शनशास्त्र तपासलं, केवळ भारतीयच नाही तर जागतिक पातळीवर जेवढ्या वेगवेगळ्या धर्माभ्यासकांनी, तत्वज्ञांनी ज्या पद्धतीची चिकित्सा केलेली आहे मानवी साधनेच्या संदर्भात, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, असं चिंतन ज्या ज्या लोकांनी मांडलं त्या लोकांनी 2 महत्त्वाच्या मार्गाचं चिंतन आपल्याला केलेलं दिसतं. त्यांनी त्यांचं नाव वेगळं दिलं असेल पण साधनेचे मार्ग 2च आहेत. पहिला मार्ग आहे आत्ममार्ग आणि दुसरा मार्ग आहे कर्ममार्ग. जो आत्ममार्ग आहे त्या आत्ममार्गाला वेगवेगळी नावं वेगवेगळ्या लोकांनी दिलेली आपल्याला दिसतात. ज्याच्यामध्ये आत्मचिंतन महत्त्वाचं आहे. म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेलं अद्वैत तत्वज्ञान असेल किंवा कपिल मुनींनी सांगितलेलं सांख्यशास्त्र असेल, ज्या ज्या शास्त्रकारांनी, दर्शनकारांनी आध्यात्मिक साधना सांगताना ज्ञानाला, आत्मकेंद्रिततेला, इंद्रिय निग्रहाला आणि आत्मप्रवेशाला महत्त्व दिलं, तो साधनेचा एक मार्ग आहे. या मार्गाचा अनेक लोकांनी उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. या मार्गाला आपण आत्ममार्ग असं म्हणूया किंवा सांख्य मार्ग असं म्हणूया. सांख्य मार्ग म्हणण्यापेक्षा आत्ममार्ग असं म्हणू, कारण सांख्यशास्त्राशिवाय अनेक शास्त्रकारांनी, दर्शनकारांनी या आत्ममार्गाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. या मार्गाचं वर्णन म्हणजे 2रा अध्याय. 2ऱ्या अध्यायामध्ये जे वर्णन आलं ते सांख्यशास्त्राचं किंवा आत्ममार्गाचं वर्णन आहे. याच्यामध्ये कर्ममार्गापेक्षा आत्मकेंद्रिततेला महत्त्व आहे आणि म्हणून विषयांचा त्याग, इंद्रियांचा निग्रह आणि आत्मबोधावर केंद्रित राहून ध्यानधारणा करणं याच्यावरती या साधनेनं भर दिलेला आपल्याला दिसतो. 2रा मार्ग आहे तो कर्ममार्ग, ज्याच्यामध्ये आत्मज्ञानाचा मार्ग माहिती नाही, आत्मज्ञानामध्ये रस नाही. आत्मज्ञान हा विषय ज्यांना कठीण वाटतो परंतु साधना करायचे अशा लोकांसाठी दर्शनकारांनी, शास्त्रकारांनी, संतांनी, ऋषीमुनींनी, तत्वज्ञांनी, चिंतकांनी 2रा मार्ग सांगितलाय. त्याला आपण सोप्या पद्धतीनं कर्ममार्ग म्हणतो. आता श्रेष्ठ मार्ग कोणता म्हणाल तर ज्ञानमार्ग किंवा आत्ममार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. कारण कर्ममार्गानं जरी तुम्हाला जायचं झालं तरी शेवटी जायचंय आत्ममार्गालाच. परंतु आत्ममार्ग हा सगळ्यांनाच पचेल, पटेल, जुळेल, घडेल असं शक्य होत नाही. म्हणून त्यांच्याचसाठी केवळ अभ्यासकांनी, संतांनी आपल्याला कर्ममार्ग सांगितलेला दिसतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कीर्तनाला, प्रवचनाला गेलात किंवा एखाद्या साधू पुरुषाच्या जवळ गेलात आणि साधू पुरुषाला तुम्ही उद्धाराचा मार्ग विचारला तर साधक तुम्हाला सांगतात की सत्कर्मानं वाग, चोरी करू नको, खोटं बोलू नको, कुणाची लबाडी करू नको, कुणाला फसवू नको. हा पहिला मार्ग आहे.
एखाद्या माणसाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल आणि एखाद्यानं नव्यानं या क्षेत्रात या मार्गात प्रवेश केला असेल तर जो खरा मार्गदर्शक आहे तो पहिलं मार्गदर्शन हेच करतो की तू काय कर, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या करणं सोड. वाईट गोष्टी करणं सोड असं तो का सांगतो, तर त्याला थेट जर सांगितलं की ध्यान कर, आत्मस्वरूपावर स्थिर हो, असं म्हटल्यावर तो तुमच्या भेटीला सुद्धा येणार नाही. कारण त्याला ते पचणारच नाही, पटणारही नाही, ते त्याला शक्यही वाटणार नाही. आणि शक्य वाटणार नाही म्हणून तो कदाचित तुम्हाला सोडूनही जाऊ शकतो. म्हणून आलेल्या नवीन साधकाला आधी तो जे सहजपणे करू शकेल अशा गोष्टी सांगायला पाहिजेत. आता शिक्षकानंही त्याच्यासमोर विद्यार्थी आल्यावर तो विद्यार्थी काय पात्रतेचा आहे, कोणता उपदेश त्याला सहजपणे पचण्यासारखा आहे, तोच उपदेश त्याला करावा. आता आमच्याकडं FYचे विद्यार्थी येतात, प्रथम वर्ष कला शाखेचे, कारण तिथून आमचं शिकवणं सुरू होतं. आता 12वी पास होऊन ते आमच्याकडे आलेले असतात. त्यामुळं 12वी पर्यंतचं जे काही मराठी असेल ते त्यांना माहिती आहे असं आम्ही गृहीत धरतो आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना शिकवायला सुरुवात करतो. पण ते करतानाही थेट जर आम्ही त्यांना अवघड संकल्पना शिकवायला सुरुवात केल्या, म्हणजे थेट अगदी साहित्य प्रकार म्हणजे काय, पुन्हा मिथक काय, आदिबंध काय, उत्तराधुनिकतावाद, आधुनिकतावाद, अशा किचकट वाटणाऱ्या संकल्पना पहिल्याच लेक्चरला सुरुवात करायला लागल्यावरती मुलं म्हणतील कशाला आर्ट्स घेतलं, याच्यापेक्षा सायन्स बरं होतं किंवा आणखी एखादा विषय घेतला असता तर परवडलं असतं, एवढा किचकट विषय कशाला घेतला असं वाटू शकतं. म्हणून त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये सुरुवातीला शिकवणं गरजेचं असतं. एखादं लहान बाळ आहे, त्याला चालायला शिकवायचं आहे, तर त्याचं बोट धरून हळूहळू त्याला चालायला शिकवा. थेट त्याच्या पुढे जर पळून दाखवत असाल तुम्ही की हे बघ असं तुला पळायला शिकायचं आहे, तर तो मुलगा चालणार कसा. अगदी त्या पद्धतीनं जेव्हा प्रारंभिक अवस्था असते उपासनेतली, साधनेतली, तेव्हा त्यांना मार्गदर्शकांकडून याच पद्धतीचा उपदेश केला जातो की तू वाईट मार्ग सोडून दे. मग त्याला सांगितलं जातं चोरी करू नको, खोटं बोलू नको, सत्य बोलायला शिक. सत्य बोलायला आपण नंतर सांगू, आधी वाईट गोष्टी करू नकोस या प्रकारचा उपदेश आपण करतो किंवा तो करायला हवा. आणि तो साधनेमध्ये रमलाय आणि पुन्हा त्यानं विचारायला सुरुवात केली की मी आता तुम्ही जे सांगितलंय ते सगळं केलंय, मी आता खोटं बोलणं सोडून दिलंय, मी आता वाईट विचार करणं सोडून दिलंय, मी कुणाचं नुकसान करणं सोडून दिलंय, मी खोटं बोलणं सोडून दिलंय वगैरे वगैरे. मग त्याला आपण उपदेश करू शकतो की आता खरं बोलायला शिक, दानधर्म करायला शिक, परोपकार करायला शिक. म्हणजे वाईट गोष्टीपासून दूर करायचं, चांगल्या गोष्टीमध्ये त्याला गुंतवायचं. हे करायला लागल्यावर मग त्याला थोडंसं हळूहळू पारमार्थिक क्रिया करायची सवय लावायची. मग त्याला सांगायचं कीर्तनाला जात जा, प्रवचनाला जात जा, भगवंताचं दर्शन घ्यायला जात जा, कधी देव दिसला तर देवासमोर हात जोडत जा, कधी शक्य झालं तर दानपेटीत थोडे पैसे टाकत जा, शक्य झालं तर देवाला हार देत जा, एखादा गरीब कोणी भिकारी जवळ आला तर त्याला दान देत जा. याही मार्गातून त्याला थोडं आध्यात्मिक प्रवृत्त करता येईल. त्याची आणखी साधना पुढेही सुरू राहिली आणि त्यानं सांगितलं की मी तेही नित्यनियमानं करतोय, मला आणखी थोडं पुढं जायचंय, तर त्याला थोडं संतांच्या सहवासात राहण्याचा उपदेश करणं, वारी करत जा, चातुर्मास करत जा, एखाद्या संतांच्या सहवासात राहा, एखाद्या साधू पुरुषांच्या संपर्कात राहा, असा उपदेश केला की त्याची जी इंद्रियावरची प्रवृत्ती आहे ती हळूहळू कमी होत जाईल. आणि मग त्याला नामस्मरण कर, भगवंताचं चिंतन कर, या प्रकारचा उपदेश आपण करू शकतो. संतांनी नामस्मरण ही साधना सर्वश्रेष्ठ साधना सांगितलेली आहे, कारण नामस्मरणानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात. नामस्मरण ही दैहिक क्रिया आहे, तोंडाची क्रिया आहे. संत आधी सांगतात की तोंडानं नामस्मरण करा. तोंडानं नामस्मरण करण्याची सवय लागली तुम्हाला की एक वेळ अशी येते की मानसिक नामस्मरण सुरू होतं. आणि मानसिक नामस्मरणाची सुरुवात झाली, मानसिक नामस्मरणाची सवय लागली की मग आपोआपच ध्यानावरती चित्त केंद्रित व्हायला लागतं. आणि एकदा चित्त केंद्रित झालं की मग आत्मस्वरूपाचं दर्शन सगळ्यात सोपं जातं. साधनेच्या सुरुवातीला ज्या गोष्टीची साधकानं कल्पनाही केलेली नाही ती गोष्ट नामस्मरणानंतर ध्यानात उपस्थित झालेल्या
ध्यानात उतरलेल्या साधकाला स्पष्ट पद्धतीनं त्याचं आत्मस्वरूप दिसायला लागतं आणि मग त्याला आश्चर्य वाटतं की मला जे करायला लावलं होतं आणि जे मला मिळालं या दोघांचा तसा दूरदूरपर्यंत तसा संबंध नव्हता. वाईला गेलं म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळतं असं नाही. मंदिराचं दर्शन घेतलं म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळतं असं नाही. दानधर्म केला, तीर्थयात्रा केली म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळतं असं नाही. हे टप्पे आहेत, या प्रारंभिक पायऱ्या आहेत. या पायऱ्या प्रामाणिकपणे केल्या की आपल्या शारीरिक गोष्टी शुद्ध होणार आहेत. शारीरिक गोष्टी शुद्ध झाल्याशिवाय आत्मप्रवेश शक्य होत नाही. आणि म्हणून शास्त्रकारांनी सगळ्यात आधी कर्ममार्ग सांगितला. कर्ममार्ग म्हणजे कोणता? तर कोणत्याही कर्ममार्गाच्या उपदेशकांनी त्याला लावून दिलेलं घालून दिलेलं कर्म सोडण्याचा उपदेश केलेला नाही. कोणतेही संत ऋषीमुनी मार्गदर्शक गुरु सांगत नाहीत की तू जे करतोयस ते सोडून दे. आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याचे संदर्भ वेगळे असू शकतात. म्हणजे एखाद्याचा जन्मच आत्मिक कार्य करण्यासाठी झालाय, जगदुद्धारासाठीच एखाद्याचा जन्म झालाय, तर त्याला गुरु सांगू शकतात की तू प्रपंच करू नको, तू संसारामध्ये पडू नको, तुझा जन्मच आत्मउद्धारासाठी जगदोद्धारासाठी झालाय. पण सामान्य साधकाला थेट तो जे करतोय ते करू नको असं जर सांगितलं तर अवघड गोष्ट आहे. म्हणजे एखादा बिचारा मेहनत करून नोकरीला लागलाय, तो एखाद्या साधू पुरुषाकडे गेला आणि तो जर म्हणाला की महाराज मला आत्मबोधाचा मार्ग सांगा, आणि त्या गुरुनं त्याला सांगितलं की तुझ्या नोकरीचा राजीनामा दे, माझा शिष्य हो, माझं साधना सुरू कर, मी तुला आत्मबोधापर्यंत नेतो. हे शक्य जरी असलं तरी बिचाऱ्यानं मेहनत करून काहीतरी कर्ममार्ग स्वीकारलेला आहे. तुम्ही एकदम त्याला कर्ममार्गातून काढून उपदेश करत असाल तर तो संदिग्ध होण्याची शक्यता आहे, साशंक होण्याची शक्यता आहे आणि तो उपदेशकाला सोडण्याची शक्यता आहे. एक विनोदी गोष्ट आठवली बोलता बोलता. एक माणूस पेपर वाचत होता, त्याला दारू प्यायची सवय होती आणि त्या पेपरमध्ये हेडलाईन्स लिहिलेली होती, दारूचे दुष्परिणाम असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. आणि पूर्ण पानभर दारू पिल्यामुळं काय काय दुष्परिणाम होतात ते त्या लेखामध्ये लिहिलेले होते. आणि त्या बायकोनं मुद्दाम ते वर्तमानपत्र नवऱ्याच्या हातात दिलेलं होतं की जेणेकरून हा लेख वाचल्यावर तरी आपल्या नवऱ्याचं दारू पिण्याचं व्यसन सुटून जाईल असं त्या बिचारीला वाटलं. आणि म्हणून नवरा मन लावून वाचतोय दारूचे दुष्परिणाम, आता नवरा नक्की दारू सोडेल अशी बायकोला खात्री होती जवळपास. नवऱ्यानं तो आर्टिकल पूर्ण लेख वाचला आणि रागारागात पेपर फेकून दिला आणि जोरात म्हणाला आजपासून बंद. बायकोला तर आनंद झाला, वा 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 सार्थक झालं पेपर घेण्याचं, नवरा बंद बंद म्हणतोय. पण बायकोला खात्री वाटे ना, कारण एवढ्या वर्षापासून दारू प्यायची सवय आहे, माझी शपथ लेकराची शपथ खाऊन ह्यानं दारू सोडली नाही, नुसता लेख वाचून हा दारू कसं काय सोडेल, म्हणून खात्री केलेली बरी. म्हणून बायको नवऱ्याच्या जवळ आली, नवऱ्याला विचारलं काय हो बंद बंद म्हणताय, नेमकं काय बंद? म्हणे आजपासून पेपर घ्यायचं बंद, कारण या पेपरमध्ये दारूचे दुष्परिणाम येतात. दारूचे दुष्परिणाम एखाद्याला दारू पिणाऱ्याला सांगितले तर तो ते पेपर वाचणं बंद करेल, पण तो दारू सहजासहजी सोडणार नाही. कर्मामध्ये प्रवृत्ती ज्याची झालेली आहे त्याला एकदम कर्मापासून तुम्ही वेगळं करण्याचा उपदेश कराल तर तो कर्मापासून वेगळं होणार नाही. कदाचित तो नंतर साधनेलाच येणार नाही. तो म्हणेल अशा महाराज लोकांपासून दूर राहा, ते जगूच देणार नाहीत तुम्हाला. आणि म्हणून उपदेश करताना थेट त्याचा जो कर्म मार्ग आहे तो सोडून त्याला तुम्ही थेट अध्यात्म मार्गाला लावत असाल तर ते अवघड आहे. एखाद्या बाईनं नव्यानं संसार सुरू केलाय, ती महाराजांकडे आली, तिनं उपदेश विचारला की महाराज काय करू, मला तर आत्मबोध पाहिजे. तिला सांगितलं सगळं नवरा वगैरे सोडून दे आणि तू अध्यात्म मार्गाला लाग, तर ती बिचारी कसं काय करेल? प्रत्येकाला एक कर्म मार्गाची सवय लागलेली असते. कर्म प्रवृत्ती ही स्वाभाविक गोष्ट असते. आणि म्हणून संतांनी सुद्धा उपदेश करताना सगळ्यात आधी कर्माचा उपदेश केलेला आहे. म्हणून कर्ममार्ग सगळ्यांनी आपल्याला सांगितलेला दिसतो. कर्ममार्ग सुद्धा तितकाच श्रेष्ठ आहे, कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला कर्ममार्गातून परमात्म्यापर्यंत जाता येतं. कर्ममार्ग या शब्दाचा अर्थ असा आहे ज्याच्यातून क्रिया घडते आणि क्रियेतून घडणारी आराधना, क्रियेतून घडणारा परमार्थ, क्रियेतून घडणारी साधना म्हणजे कर्ममार्ग. मग या कर्ममार्गाची पुन्हा वेगवेगळी रूप आहेत. तुम्ही रोजचं काम करत करतही अध्यात्म साध्य करू शकता.
आणि तुम्ही काही आध्यात्मिक क्रिया, पारमार्थिक क्रिया शरीराद्वारा करूनही आत्मिक प्रगती करू शकता. भगवंतानं सगळ्यात आधी सांख्यशास्त्र सांगितल्यामुळं गोंधळ अर्जुनाचा हाच झाला. अर्जुनाच्या स्वभावामध्ये कर्म प्रवृत्ती आहे, कर्म करण्याची अर्जुनाला सवय आहे. आणि भगवंतानं त्याला थेट सांख्यशास्त्र सांगितलं. आणि सांख्यशास्त्र सांगितल्यामुळं अर्जुनाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग देव आपल्याला कर्मामध्ये का गुंतवतायत? आता प्रश्न असा आहे की अर्जुनाला कर्मामध्येही गुंतायचं नाही. अर्जुन जर या भूमिकेतून प्रश्न विचारत असता, अर्जुनानं या भूमिकेतून प्रश्न विचारला असता की देवा, ज्ञान ग्रहणाचा मी पात्र नाही, ती माझी पात्रता नाही, कर्म प्रवृत्ती मध्ये माझी पात्रता आहे, आणि मग मला कर्ममार्ग सांगा, असं अर्जुनानं म्हटलं असतं तर भगवंतालाही सोपं पडलं असतं. पण अर्जुन कर्मप्रवृत्तही नाही. अर्जुनाची प्रवृत्ती कर्माची आहे. पण या काळात, आत्ताच्या या परिस्थितीत अर्जुनाची प्रवृत्ती कर्मामध्येही नाही. कारण तो मोहानं मोहित झालेला आहे. त्याला हेच कळत नाही की मी कोण आहे, मी काय करायला हवं हेच त्याला कळत नाहीये. तो स्वतः संभ्रमामध्ये आहे. आणि संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला भगवंतानं थेट सांख्यशास्त्र सांगितलं. पण आपण बघितलं, सांख्यशास्त्र सांगण्यापूर्वी भगवंतानं त्याला थेट युद्ध करण्याचा उपदेश केला होता. भगवंतानं स्पष्ट सांगितलं होतं की अर्जुना, बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दे, वेडेपणा करू नकोस. हे काय तुला आताच नातेवाईक झालेत का? युद्धात येण्यापूर्वी तुला माहिती नव्हतं का हे तुझे नातेवाईक आहेत ते? सगळं तुला माहीत असताना तू युद्धाला आलायस. आता कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको, सरळ शस्त्र हातात घे आणि युद्ध कर, असं भगवंतांनी थेट सांगितलंय होतं. पण अर्जुनाची कर्मप्रवृत्ती पण नाहीये, त्याला कर्म पण करायचं नाहीये, कर्मामधूनही त्याला पळवाट पाहिजे. म्हणून भगवंतानं त्याला सांख्यशास्त्र सांगून बघितलं. कदाचित सांख्यशास्त्र ऐकून अर्जुन युद्ध प्रवृत्त होईल. कारण सांख्यशास्त्र सांगतं की कर्म केलं काय न केलं काय त्याचा परिणाम जो स्थितप्रज्ञ आहे त्याला भोगावा लागत नाही. म्हणून तू स्थितप्रज्ञ भूमिकेतून तरी किमान युद्ध कर, असं भगवंताला सुचवायचं आहे. पण भगवंताच्या या उपदेशाचा संभ्रमित असलेल्या, मोहित असलेल्या अर्जुनाच्या मनावर थोडा वेगळाच परिणाम झाला. आणि त्या परिणामातून अर्जुनानं हा प्रश्न विचारला की देवा, सांख्यशास्त्राचं वर्णन करताना, स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना तुम्ही कर्मापेक्षा ज्ञानमार्ग श्रेष्ठ सांगितलाय. मग ज्ञानमार्ग जर श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला कर्मामध्ये का प्रवृत्त करताय? आता या श्लोकाचं माऊली काय विवेचन करतायत ते बघूयात. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. अर्थात मग अर्जुन म्हणाला, देवा कमलापते, ऐका, तुम्ही जे काही वाक्य बोललात ते मी लक्षपूर्वक ऐकले. भगवंताचं बोलणं अर्जुन लक्षपूर्वक ऐकतोय, मन लावून ऐकतोय. मग ऐका अर्जुने म्हणितले. मग जे सांख्यशास्त्राचं विवेचन भगवंताकडून सांगून झालं त्याच्यानंतर त्या अर्थानं मग शब्द आलाय, ऐका. श्रोत्यांना उद्देशून माऊली म्हणतायत की तुम्ही ऐका. अर्जुने म्हणितले, अर्जुनानं असं म्हटलं. काय म्हटलं? देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, तुम्ही आतापर्यंत जे जे वाक्य बोललात, तुम्ही जे जे काही मला सांगितलं ते निकेम्या परिसले, ते मी लक्षपूर्वक ऐकलेले आहेत. कमळापती, कमळापती हे श्रीकृष्णा, हे भगवंता, हे जनार्दना, तुम्ही जे काही म्हणालात ते मी लक्षपूर्वक ऐकलंय. आणि अर्जुन लक्षपूर्वक ऐकतोय. अर्जुनाच्या ऐकण्याबद्दल शंका नाहीये. अर्जुन चांगला श्रोता नाही असंही नाही म्हणता येणार. अर्जुन लक्षपूर्वक ऐकतोय. पण ऐकतानाची त्याची मनोवस्था वेगळी आहे. बघा, एकच माणूस प्रत्येक वेळी साधनेमध्ये सारख्याच मनस्थितीत असतो असं होत नाही. साधक एकच आहे, पण वेगवेगळ्या वेळी त्याची मनस्थिती वेगवेगळी असू शकते. साधनेमध्ये बऱ्याच पुढं पोहोचलेल्या लोकांच्याही मनोवस्थेमध्ये वेगवेगळ्या वेळी फरक पडतो. एखाद्या वेळी काहीतरी वेगळी चिंता आलेली आहे, काहीतरी मनामध्ये प्रश्नच आहे, गोंधळच निर्माण झालाय. अशा वेळी मन विचलित व्हायला लागतं. अर्जुन तसा चांगला श्रोता आहे, भगवंताचा चांगला भक्त आहे,
तसा तो चांगला पुरुष आहे, पण तरी सुद्धा आता ज्या परिस्थितीचा तो सामना करतोय त्या परिस्थितीमुळं त्याच्या मनात गोंधळ निर्माण झालाय. पण त्याला या गोष्टीची खात्री आहे की आपण जे काही भगवंत सांगताय ते लक्षपूर्वक ऐकतोय. म्हणून तो देवाला म्हणतोय, देवा तुम्ही जे काही मला सांगितलंय ते मी अतिशय काळजीपूर्वक लक्षपूर्वक तुमचं सगळं म्हणणं ऐकलेलं आहे. तुम्ही काय म्हणालात? अर्जुन म्हणतोय, तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. अर्थात आत्मस्वरूपाची ठिकाणी विचार करून पाहिले असता कर्म व कर्ता हे राहतच नाहीत असे जर देवा आपले ठाम मत असेल. देवा तुमचं मत काय? तेथ कर्म आणि करता. तेथ म्हणजे कुठं? स्थित प्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. तेथ कर्म आणि करता, क्रिया आणि ती क्रिया करणारा, क्रिया आणि ती क्रिया करणारा, कर्म आणि करता. उरेची ना पाहता, विचार करायला गेलं तर त्या अवस्थेमध्ये कर्ता आणि कर्म उरतच नाही. कारण कर्म आणि कर्ता हे एकरूप झालेले असतात. कारण ज्या आत्मस्वरूपाशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही, त्या आत्मस्वरूपात एकदा माणूस विलीन झाला, त्या आत्मस्वरूपाचा एकदा या जीवाला अनुभव आला की तो जीव जीव राहत नाही, तर तो आत्मस्वरूपामध्ये एकरूप होतो. आणि आत्मस्वरूपात एकरूप झाल्यामुळं त्याला निराकाराचा अनुभव येतो. म्हणून त्याला आकार असा काही दिसतच नाही. आकार हा भास आहे, आकार हा संभ्रम आहे. या आकाराचं खरं रूप निराकार आहे हे त्याला जाणवतं. म्हणजे अलंकार वेगवेगळे असले तरी त्याच्या आत त्याच्या मागं असलेलं सोनं त्याला दिसायला लागतं. माठ वेगवेगळ्या प्रकारची असले तरी त्याच्या आत माती आहे हे त्याला दिसायला लागतं. तसं आकारात त्याला निराकार दिसायला लागतं. त्याला जीवांमध्ये सुद्धा परमात्मा दिसायला लागतो. त्याला सर्व काही आत्ममय दिसायला लागतं. आणि म्हणून कर्मही उरत नाही आणि कर्म करणाराही उरत नाही. म्हणून ते तर कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. भगवंता तुझं निश्चित असं मत आहे की त्या अवस्थेला पोहोचल्यावर कर्म आणि करता हा भ्रम राहत नाही, हे द्वैत राहत नाही, असं तुझं मत आहे श्री अनंता, असं तुझं निश्चित मत आहे. मग तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्रामू करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. अर्थात तर मग देवा मला मात्र अर्जुना तू युद्ध कर असे का सांगता? अशा घोर कर्मामध्ये मला घालताना तुम्हाला लाज वाटत नाही का? अर्जुनाची भाषा बघा. अर्जुनाला संभ्रमामध्ये आपण काय बोलतोय याचंही भान राहिलेलं नाही. आणि माऊलींनी तर स्पष्टपणे अर्जुनाच्या मनोअवस्थेचं वर्णन केलंय. श्लोकामध्ये आपल्याला असे शब्द वापरलेले दिसत नाहीत, पण माऊलींनी ते शब्द वापरले. कारण अर्जुनाची जी मनोअवस्था आहे त्या मनोअवस्थेमध्ये अर्जुन काय बोलेल याचा भरोसा नाही. संभ्रमित अवस्था आहे अर्जुनाची. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचे सखे आहेत, सोबती आहेत. अधिकार आहे अर्जुनाला कृष्णाला असं म्हणण्याचा. कारण हे नातं अलौकिक आणि अद्भुत असं नातं आहे दोघांचं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतारी पुरुष असले तरी अर्जुनही काही कमी नाही. भगवंताच्या एवढ्या सहवासामध्ये येण्याचं ज्याला भाग्य मिळालं तो अर्जुन साधा सुद्धा कसा असणार बरं? ज्या भगवंताचं केवळ दर्शन घेण्यासाठी पुण्य लागतं, ज्या भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं, ज्या भगवंताच्या मूर्तीकडं भावनेनं पाहण्याची भावना निर्माण होण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. बऱ्याच लोकांना देवाची मूर्ती सुद्धा बघायला मिळत नाही. थोडंफार पुण्य असेल तर त्याची मूर्ती बघायला मिळेल, मंदिर बघायला मिळेल. आणखी थोडं पुण्य असेल तर त्या मूर्तीमधून त्या मूर्तीबद्दल एक श्रद्धाभाव प्रगट होईल. भगवंताला बघितल्याबरोबर एक प्रकारचं आत्मसमाधान मिळेल. ती अवस्था त्या मूर्तीला बघून मिळत प्राप्त होत असेल तर त्यालाही पुण्य लागतं. आणि अशा मूर्तीमधून सगुण साकार रूप प्रकट होऊन ते सगुण रूप बघायला मिळणं, हलणारी डोलणारी बोलणारी मूर्ती बघायला मिळणं, हे पुन्हा महाभाग्याचं लक्षण आहे.
अर्जुनाला तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सहवासासाठी लाभलेत, मित्र म्हणून लाभलेत. कितीतरी वेळा त्यांच्याबरोबर त्यानं गप्पा मारल्यात, कितीतरी वेळा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून अर्जुन झोपलाय. भगवंताचं अर्जुनावर विशेष प्रेम आहे आणि म्हणून तर आपली लाडाची बहीण अर्जुनाला दिलेली आहे. आणखी किती प्रेमाचं उदाहरण सांगता येईल? आणखी काय पुरावा द्यावा श्रीकृष्ण परमात्म्याचं अर्जुनावर किती प्रेम होतं? नात्यातलाही अर्जुन आहे, भक्तही अर्जुन आहे, म्हणून अर्जुनावर प्रेम आहे. तसंच प्रेम अर्जुनाचंही श्रीकृष्ण परमात्म्यावर आहे. पण अर्जुनाचा नाईलाज आहे, आता या घडीला त्याची जी मनोवस्था आहे, त्या मनोवस्थेतून तो भगवंताला काय म्हणतोय बघा, तरी माते केवी श्रीहरी, हे भगवंता, हे श्रीहरी. मग माते, माते म्हणजे मला, केवी का, श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी, अर्जुना युद्ध कर असं तू मला का सांगतोयस? कारण कर्ता कर्म या दोन्ही गोष्टी स्थितप्रज्ञ अवस्थेत राहतच नाही आणि कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असंही तू म्हणतोयस. मग सांग मला, का म्हणतोयस की तू अर्जुना युद्ध कर असं? ये लाजसी ना महागोरी कर्मी सुता, देवा तुला लाज वाटत नाही का मला अशा कर्मामध्ये प्रवृत्त करताना, मला हे कर्म कर, युद्ध कर असं सांगताना? कारण हे महाघोरी आहे. ये लाजसी ना महाघोरी, नुसतं कर्म करायला सांगत नाही आहेस तू. साधं कर्म असतं तर मी केलंही असतं, पण महाघोर असं कर्म करायला सांगतोयस तू. लाखो लोकांना मारायला सांगतोयस तू, नात्यातल्या लोकांना मारायला सांगतोयस तू. माझ्यासमोर उभे असलेल्या माझ्या गुरूंना, माझ्या भावांना, माझ्या भावकीतल्या लोकांना, मुलांसारख्या लेकरांना, नातवांसारख्या लोकांना तू मला मारायला सांगतोयस देवा. या महाघोर अशा कर्मामध्ये का तू मला टाकतोयस? तुला लाज नाही वाटत का असं करायला? आता हे वाटायला थोडं लागतात हे शब्द, पण थोडंसं प्रेमानंही अर्जुन देवाला म्हणतोय. कारण अर्जुनाला थोडा वैतागच आलाय एका अर्थाने. ज्या पद्धतीची भाषा पुढं अर्जुन बोलतोय त्याच्याहून कळते की तो वैतागलाय. पुढं काय म्हणतोय बघा, हा गा कर्म तुची अशेष, निराकरीसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी. अर्थात हे पहा, संपूर्ण कर्माचा निषेध तुम्हीच करता, तर मग हे हिंसात्मक कर्म माझ्याकडून का करविता? सांख्ययोग सांगताना देवानं सांगितलं की हा गा कर्म तुची अशेष. त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर कर्म काय असतं? अशेष असतं. निराकरीसी निशेष, त्याच कर्ममार्गाचं तू आतापर्यंत मला वर्णन करून सांगितलंय. निराकरीसी शब्दाचा अर्थ आहे घालणं, निशेष. हा गा कर्म तुची अशेष, जे कर्म मलाही करावंसं वाटत नव्हतं, जे कर्म शिल्लक राहत नाही असं तुम्ही स्वतः मला देवा सांगितलं, अशा कर्मामध्ये मला का घालताय? निराकरीसी, त्याच्यामध्ये तू मला का घालतोयस? तरी मज करवी हे हिंसक, आणि माझ्याकडूनच हे हिंसात्मक असं कर्म तू का करतोयस? ज्या निशेष गोष्टींचा तू निषेध करतोयस, कर्माचा निषेध भगवंतानं केलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. निशेष निराकरीसी म्हणजे तुझ्या मते निसंशयपणे कर्ममार्ग हा निषेध करण्याजोगा आहे असं तुझं मत आहे. म्हणजे असं अर्जुनाला वाटलंय की कर्म तुझ्या मते निषेध करण्याजोगा आहे, निषिद्ध करण्याजोगा आहे, आणि आत्मज्ञान, आत्मस्वरूप, आत्मस्थिती ही स्वीकारहारी आहे, करण्याजोगी आहे असं तुझं मत आहे. आणि कर्म तूच म्हणजे निषिद्ध मानतोयस. असं जर असेल तर देवा माझ्याकडून हे हिंसक का करवीस? दुसऱ्यांना मारण्याचं हिंसक असं कृत्य माझ्याकडून तो का करून घेतोयस? तरी हेच विचारी ऋषिकेशा, तू मानू देशी कर्मलेशा, आणि येसणी हे हिंसा करवितो आहासी. अर्थात तरी देवा याचा आपणच विचार करा की आपण कर्ममार्गाला मान देऊन माझ्या हातून ही एवढी हिंसा का करवित आहात? अर्थात ते
तरी हे जे विचारी ऋषिकेशा, देवा तूच थोडा विचार कर. तूच एकीकडं कर्ममार्ग हा निषेध करण्याजोगा आहे, कर्म त्याज्य असायला हवं असं तूच म्हणतोयस. तूच त्या गोष्टीचा विचार कर. तरी हे जे विचारी ऋषिकेशा, तू मानुदेशी कर्मलेशा, तू कर्मलेशाला मान देतोयस. म्हणजे आता तू मला युद्ध करायला उपदेश करतोयस, म्हणजे तू काय करतोयस? कर्मलेशाला मान देतोयस, कर्ममार्गाला मान देतोयस. म्हणजे मला युद्ध करायला सांगतोयस आणि आतापर्यंत तू वर्णन केलं त्याच्यामध्ये कर्माला तू निषेध म्हणून वर्णन केलंय. मग ज्या कर्माचा तू आतापर्यंत निषेध केलाय, ज्या कर्माला तू ज्ञानापेक्षा निम्न ठरवलंय, कमी ठरवलंय, तेच कर्म मी करावं, तोच कर्म मार्ग मी स्वीकारावा असं का सांगतोयस? तू मानुदेशी कर्मलेशा, तू कर्ममार्गाला आता मान देत आहेस. म्हणजे मला युद्ध करायला सांगतोयस म्हणजे कर्ममार्गाला मान देतोयस. आताच थोड्या वेळापूर्वी तू कर्म नको म्हणून सांगतोयस, ज्ञान श्रेष्ठ म्हणून सांगतोयस. मग ज्ञान श्रेष्ठ आहे तर मला ज्ञानामध्येच गुंतव ना, कर्मामध्ये का गुंतवतोयस? ज्या गोष्टीचा तू निषेध करतोयस त्या कर्मामध्ये मला का गुंतवतोयस? आणि येसनी हे हिंसा करवी तू हासी, आणि एवढी मोठी हिंसा माझ्याकडून करून घेतोयस. मी जर युद्ध केलं तर तुला माहिती आहे की माझ्या हातून एवढी लोक मरणार आहेत, आणि एवढ्या लोकांना मारण्यासारखी हिंसा तू माझ्याकडून का करून घेतोयस? अर्जुनाच्या मनातला भ्रम, मोह अजूनही दूर झालेला नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि अर्जुन असं म्हणतोय त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट वाटते निसंशयपणे की दुसरा अध्याय अर्जुनाच्या दृष्टीनं व्यर्थ गेलाय. अर्जुनाच्या दृष्टीनं अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात भगवंताने एवढं चांगलं सांगूनही अर्जुनाच्या मनात यत् किंचितही फरक पडलेला नाही, काहीही बदल त्याच्या मनोभूमिकेमध्ये झालेला नाही. अर्जुनाची कर्मामध्ये प्रवृत्ती आहे का? तर नाही. बरं, कर्मामध्ये प्रवृत्ती नसली तरी चालेल, पण ज्ञानामध्ये त्याची प्रवृत्ती आहे का? तर तसंही नाही. अर्जुनाची जर ज्ञानात प्रवृत्ती असती आणि ज्ञानात प्रवृत्ती आहे म्हणून त्यानं कर्ममार्ग नाकारला असता तर भगवंताला कोणतीही तक्रार नव्हती. पण भगवंताला अर्जुनाचा स्वभाव माहिती आहे, अर्जुन कर्ममार्गी आहे हे भगवंताला माहिती आहे. लहानपणापासून आतापर्यंत तो युद्धच करत आलाय, युद्धात त्याचं मन रमतं, युद्ध झालं नाही तर तो निराश होतो हे भगवंताला माहिती आहे. फक्त आजचं युद्ध थोडं वेगळं आहे म्हणून अर्जुन संभ्रमात पडलाय. कारण आजच्या युद्धामध्ये सगळेच त्याचे आपल्या बाजूचे शत्रूच्या पक्षात दिसत आहेत. बाकीच्या युद्धांमध्ये कुणीतरी एखादा मित्र शत्रूच्या बाजूनं येऊन त्याच्याबरोबर युद्ध करायला आला असेल, पण आज त्याच्यासमोर दिसणारे सगळेच शत्रू हे त्याचे नातेवाईक दिसत आहेत, मित्र दिसत आहेत, गुरु दिसत आहेत, मुलांच्या वयाचे दिसत आहेत, आपल्याच कुळातले, आपल्याच गोत्रातले सगळे लोक त्याला समोर दिसत आहेत. म्हणून आत्ताच्या काळापुरता अर्जुन ज्ञानाला मत देताना दिसतोय, पण खरंच अर्जुन ज्ञानाला महत्त्व देणारा आहे का? तर नाही. अर्जुनाची प्रकृती ज्ञानाची नाही. पण माणूस काय करतो, जे काही ऐकतो ते आपल्या सोयीचं ऐकतो. माणूस जे ऐकतो ते समोरचा सांगतोय तेच ऐकतो असं नाही. माणूस तेच ऐकतो जे त्याच्या सोयीचं असतं, त्याच्या हिताचं काय, माझं भलं कशामध्ये होणार आहे, ज्याच्यामध्ये भलं आहे तीच गोष्ट माणूस ग्रहण करत असतो. मग बाकी तुम्ही कितीही काहीही सांगा, ऐकणाऱ्याच्या मनामध्ये एकच गोष्ट असते, मी जगण्याचं काही एक तत्वज्ञान ठरवलेलं आहे, माझं जगण्याचं काही एक विचार ठरलेले आहेत, आणि मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा माझ्या विचाराला जे जे अनुकूल मिळेल, अनुकूल वाटेल ते फक्त मी घेत असतो, ऐकत असतो. माझ्या मताच्या विरोधी जे जे मत येईल ते मी आपोआपच नाकारत असतो. असे श्रोते खूप हुशार असतात.
म्हणजे श्रोता वक्ता जे सांगतोय ते सगळंच ऐकेल असं नाही. बहुतांश श्रोते अर्जुनासारखे हुशार असतात की ते ऐकायचं म्हणून ऐकतात, पण जे त्यांना करायचंय तेच करतात. त्यांना जे करायचंय त्याच्यासाठी प्रोत्साहन मिळत असेल अशाच गोष्टी ते ऐकतात. म्हणून माणूस ज्यांच्याकडे जातो तीच लोक असतात जे त्याच्या बोलण्याला, त्याच्या विचाराला समर्थन देणारे असतात. आणि म्हणून एखाद्या माणसानं आपल्या कर्माच्या, आपल्या विचाराच्या, आपल्या आवडीच्या वेगळं काही मत मांडलं की माणूस ते तिकडच्या तिकडं सोडून देतं. कधी कधी समोरच्याच्या मताला विरोध करून माझंच मत कसं श्रेष्ठ आहे हे पण सांगून देण्याचा प्रयत्न माणूस करतो. अर्जुन इथं तेच करतोय. अर्जुनाच्या मनानं पक्क ठरवलं युद्ध करायचं नाही. फक्त युद्ध करायचं नाही एवढंच त्याच्या मनानं पक्क ठरवलंय. पण युद्ध का करायचं नाही? युद्ध न केल्यानं काय नुकसान होणार आहे? आपल्याला युद्ध करू नये असं नेमकं आत्ता का वाटतंय? आत्ता आपण युद्ध करायला हवं याच्या मागची कारणं काय आहेत याचं ज्ञान अर्जुनाला आत्ता या घडीला नाही. आणि म्हणून भगवंतानं जे काही अर्जुनाला सांगितलं ते अर्जुनानं फक्त कानानं ऐकलं. त्यातलं काहीही अर्जुनानं स्वीकारलेलं नाही. पालत्या घागरीवर पाणी असं जे आपण म्हणतो तसं घडलंय दुसऱ्या अध्यायाच्या बाबतीत. एवढं सुंदर भगवंतानं सांख्यशास्त्र सांगितलं, एवढं टोकाचं अमृतमय असं ज्ञान भगवंतानं अर्जुनाला दिलं, पण अर्जुनाला त्या ज्ञानातला अर्कसुद्धा, थेंबसुद्धा पचनी पडलेला नाही. अगदी पहिल्या अध्यायात शस्त्र सोडून दिलेला जो अर्जुन होता तोच अर्जुन आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा दिसतोय. आणि म्हणून आपण असं म्हणालो होतो की अर्जुनाच्या दृष्टीनं दुसरा अध्याय वाया गेलाय, फक्त अर्जुनाच्या दृष्टीनं. पण बाकी सगळ्यांच्या दृष्टीनं हा दुसरा अध्याय फायद्याचा आहे. कारण मी नेहमी म्हणतो की दुसरा अध्याय सगळे अध्याय वाचून झाल्यावर पुन्हा एकदा वाचावा, म्हणजे हा अध्याय पुन्हा एकदा चांगला कळतो. कधी कधी काय होतं, अर्जुन शेवटी दुसऱ्या अध्यायाच्याच अवस्थेवर आलाय, यावं त्याला इथंच लागलंय. या अवस्थेला येऊनच अर्जुनाने युद्ध केलंय. युद्ध केल्यावर आणि करताना अर्जुनाची मनोवस्था स्थितप्रज्ञाचीच झालेली आहे. महाभारत नीट वाचलं तर आपल्या लक्षात येतं की युद्ध करतानाची अर्जुनाची मनोभूमिका जी आहे ती स्थितप्रज्ञाची झालेली आहे. त्या मनोभूमिकेतूनच अर्जुनाने युद्ध केलंय. पण आता अर्जुनाला ते कळालेलं नाही. कधी कधी काय होतं, मला एक गोष्ट आठवली. एका माणसानं असं ऐकलं होतं की परीस नावाचा एक दगड असतो, त्या दगडाला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं असं त्यानं ऐकलं होतं. मग त्यानं काय केलं की गळ्यामध्ये एक लोखंडाची किल्ली बनवली किंवा काहीतरी एखादा लोखंडाचं काहीतरी बनवलं आणि तो ते गळ्यातच टाकायचा. आणि त्याला वाटायचं की कधीतरी माझ्या हातामध्ये परीस येईल, म्हणून तो दगड दिसला की तो दगड उचलायचा आणि त्या लोखंडाला लावायचा आणि बघायचा झालं का सोनं. नाही झालं मग तो दगड फेकून द्यायचा. दुसरा दगड घ्यायचा, तो लावून बघायचा सोनं झालंय का, नाही झालं मग तो दगड फेकून द्यायचा. अशी अनेक वर्ष त्याला सवयच लागली त्या गोष्टीची. कोणताही दगड दिसला की घ्यायचं, लावायचं, सोनं झालंय का बघायचं, नाही झालं तर दगड फेकून द्यायचं. पण त्याच्या शरीरालाही सवय लागली. कोणताही दगड दिसला घ्यायचा, ह्याला लावायचा आणि फेकून द्यायचा. नंतर त्यानं ते बघणंही सोडून दिलं, कारण कितीतरी वर्ष त्यानं तो प्रयोग करून बघितला होता पण लोखंडाचं सोनं काही झालं नव्हतं. पण एके दिवशी अचानक त्यानं आपल्या गळ्यातल्या त्या लोखंडाकडे बघितलं तर त्याचं सोनं झालेलं होतं. त्याला धक्का बसला, चकित झाला तो. ज्या अर्थी आपल्या गळ्यातल्या लोखंडाचं सोनं झालं याचा अर्थ काय, त्याच्या हातात कधीतरी परीस आला होता, पण नेमका कोणता तो परीस होता हेच तो विसरला, कारण शुद्धीवर नव्हता. बेशुद्ध अवस्थेत सवय लागल्यामुळं पडिली वळण इंद्रिया सकाळ, त्या सवयीप्रमाणे तो दगड दिसला की उचलायचा, त्या लोखंडाला लावायचा आणि फेकून द्यायचा. बघण्याची सवय त्यानं बंद केली होती. ही बघण्याची सवय बंद असणं म्हणजे बेशुद्धीत असणं. अर्जुन दुसरा अध्याय तसाच ऐकतोय. दुसरा अध्याय म्हणजे अर्जुनाच्या
मनाचं सोनं करणारा अध्याय. पण अर्जुनाला त्याचं इथं महत्व कळालेलं नाही. तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीचा अर्जुन दुसरा अध्याय न कळालेला अर्जुन आहे. उलट दुसऱ्या अध्यायामुळं अधिक गोंधळात पडलेला अर्जुन आपल्याला तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला दिसतो. स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण सांख्य योगासारखं परिसमय असं ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला दिलं. पण त्या ज्ञानामुळं अर्जुनाच्या मनाचं सोनं होण्याऐवजी त्याच्या लोखंडी मनामध्येच अजून गंज चढलाय. आणखीनच संभ्रम अवस्था अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून अर्जुन पुन्हा देवाला म्हणायला लागलाय की देवा, मला तू कर्मप्रवृत्त का करतोयस? पण अर्जुनाला कर्मप्रवृत्त व्हायचं नाही हे जरी खरं असलं तरी हेही तितकंच खरंच आहे की अर्जुनाला ज्ञान प्रवृत्त सुद्धा व्हायचं नाही. आणि अर्जुन ज्ञान प्रवृत्त होणारा नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जागेवर इथं जर त्रयस्थ कुणी असता, ज्याला अर्जुनाचा स्वभाव माहिती नाही, त्यानं सरळ अर्जुनाला म्हटलं असतं की अर्जुना ठीक आहे, तुला कर्ममार्ग नको आहे ना, मग स्थितप्रज्ञाचा जो सांख्य मार्ग सांगितलाय तो स्वीकार आणि निघून जा. आत्मबोधावर स्थिर राहून पुढचं सगळं आयुष्य जग. विषयांवरती मन जाऊ देऊ नकोस, इंद्रियांवर आपलं पूर्ण नियंत्रण ठेव, असं एखाद्यानं सांगितलं असतं. अर्जुनानं ते ऐकलंही असतं. अर्जुन युद्धातून निघूनही गेला असता. पण अर्जुनाची मनोभूमिका काही त्याला गप्प बसू दिली नसते. त्या मनोभूमिकेमुळं अर्जुनाला पुन्हा काही वर्षानंतर का होईना युद्ध करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असते. अर्जुन स्वतः देवाला येऊन म्हणाला असता, देवा मी महाभारताच्या युद्धाला नको म्हणालो होतो, युद्ध नको असं नव्हतं म्हणालो, ते युद्ध झालं, आता मला दुसरी युद्ध करायची आहेत असं अर्जुन स्वतः म्हणाला असता. कारण युद्ध हा अर्जुनाचा स्वभाव आहे. अर्जुन कर्ममार्गी आहे. बाह्य आचरणातून करणारी साधना या प्रवृत्तीचा अर्जुन आहे. आत्मिक साधना करण्याचा अर्जुनाचा अधिकार नाही, अर्जुनाची ती पात्रता नाही. याचा अर्थ असा नाही की ज्ञानमार्ग श्रेष्ठ कर्ममार्ग कनिष्ठ किंवा कर्ममार्ग श्रेष्ठ ज्ञानमार्ग कनिष्ठ असंही नाही. मार्ग श्रेष्ठ कनिष्ठ नसतात, मार्ग असतात. मार्गाचं महत्त्व फक्त मुक्कामापर्यंत पोहोचण्यापुरतं असतं. एखादा माणूस विमानानं जातोय, एखादा माणूस रोडनं जातोय आणि एखादा माणूस पायी जातोय. म्हणून विमानाचा मार्ग श्रेष्ठ, ऑन रोडचा मार्ग त्याच्यापेक्षा कनिष्ठ आणि पायी जाणं हे त्याच्यापेक्षा कनिष्ठ असं होत नाही. हे खरं आहे. विमानानं जाणारा लवकर पोहोचेल, त्याच्यापेक्षा थोडा उशिरा बाय रोड जाणारा पोहोचेल, त्याच्यापेक्षा उशिरा पायी जाणारा पोहोचेल. कर्ममार्गातून जाणारा उशिरा आत्मबोधापर्यंत पोहोचतो. ज्ञानमार्गानं आत्ममार्गानं जाणारा थेट ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत, सत्यापर्यंत पोहोचतो. सत्यापर्यंत पोहोचण्याचे हे दोनच मार्ग आहेत. मग ते अरिस्टॉटलनं सांगितलेले असो, लाओत्सेनं सांगितलेले असो, डेमोस्थेनिस सारख्या संतांनी सांगितलेले असो, येशूनं सांगितलेले असो, गुरु नानकांनी सांगितलेले असो, मुहम्मदांनी सांगितलेले असो, जगातल्या कोणत्याही तत्वज्ञांनी जे मार्ग सांगितलेले आहेत ते सगळे मार्ग या दोनच मार्गामध्ये विभाजित होतात. एक बाह्य मार्ग आणि एक अंतर्गत म्हणजे आत्ममार्ग. अर्जुन हा कर्ममार्गाने तिथपर्यंत पोहोचण्याच्या पात्रतेचा आहे. जो चालण्याच्या पात्रतेचा आहे त्याला तुम्ही विमानानं प्रवास करण्याचा अधिकार देऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला ज्ञानमार्गावर आरूढ होण्याचा उपदेश न करता त्याला आवडणारा, त्याला योग्य, त्याला पात्र असा कर्ममार्ग सांगणार आहेत. तत्पूर्वी अर्जुनाची जी मनोवस्था आहे ती मनोवस्था आपण आणखी पूर्णपणे स्पष्टपणे बघूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. बाकी चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.